आता सामना सुरू होतोय. तुम्ही बघितलं दोन बलाढ्य संघांमध्ये पिसवली 40+ वर्सेस आडिवली 40+ संघ, वडवली 40+ संघ या दोन संघांच्या पहिला चेंडू व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय आमच्या जवळ. डावाची सुरुवात झाली अवांतर धावेने. संघाचा श्री गणेशा झालाय अवांतर धावेने. चांगली सुरुवात. चेंडू तुम्ही पाहू शकता. व्हाईट बॉल आलाय. स्ट्रायकिंग एंडला कोमल, नॉस्टिक एंडला सुनील. चांगली फटकेबाजी. मी तरी म्हणेन आतापर्यंत निलेश म्हात्रेच्या बॅट मधून शतक पाहिलं आपण. आता पुढचा बॉल प्लेड ऑन. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि फलंदाज होतोय त्रिपाळाचित. पहिला धक्का टीम पिसवलीला. पहिला बॉल वाईट. त्यानंतरचा आला तो डॉट बॉल आणि आला ते विकेट. स्ट्रायकिंग एंडला निलेश, न्यू बॅट्समन. कट केला सॉफ्ट हँडने. चांगली फिल्डिंग तिथे. एकच धाव मिळेल. आणि यार फ्लबिंग झाले. त्याचा फायदा लगेच उचललाय दोन्ही बॅटर्स. 40+ खेळाडूचं एक वैशिष्ट्य असतं, धावा लगेच चोरून काढतात. म्हणजे दिवसा ढवळ्या असू दे का संध्याकाळ असू दे, चोरी लगेच करतात धाव्यांची. दोन्ही धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झाली ती आता 3 आणि चेंडू सुद्धा झालेले ते 3 चेंडू 3 धावा तुम्ही बघू शकतात. यावेळी टॅप केलाय जोरात. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळेल. अरविंद प्रचंड अनुभव आहे टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. सातत्याने चांगली कामगिरी करणारा खेळाडू. उत्कृष्ट ऑलराऊंडर. वडवली संघाचा सेवा केली रेग्युलरची. त्यानंतर 40+ मध्ये आणि 40+ मध्ये देखील तशीच कामगिरी करतोय अरविंद. आतापर्यंत 2 ते 3 मॅन ऑफ द सिरीज बायसिकल पटकावल्यात त्याने. सायकल पटकावल्यात. उत्कृष्ट कामगिरी राहिली. संघाला नेहमीच तारणार राहिला आतापर्यंत. आणि यावेळी देखील तेवढीच चांगली कामगिरी. कोमल सारख्या फलंदाजाला प्लेड ऑन करण्यामध्ये भाग पडलंय. चांगला फलंदाजाला डगआउटच्या दिशेने पाठवलंय. पुढचा बॉल. नेक्स्ट बॉल पुढ्यात होता. सन्मान दिलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑफच्या दिशेने. तकदीर आणि डायरेक्ट हिट. काय थ्रो आहे. परफेक्ट ऑन द स्टंप हिट केलाय. मी तरी म्हणे हिट नाही तर रोहित केलाय. पूर्णपणे क्लीन चिट केलाय. फलंदाज रनआउट. काय फिल्डिंग आहे. जेव्हा गोलंदाजी चांगली होते तेव्हा क्षेत्ररक्षण देखील तसाच होतं. तुम्ही बघितलं तकदीर यांचा. आणि काय कॅच आहे. जबरदस्त कॅच. एक हातामध्ये 1 हँडेड कॅच. आठवण करून देतात ते कीपर MS धोनीची. आणि या मॅच मध्ये या षटकामध्ये धक्का क्रमांक लागलाय टीम पिसवलीला.
बघू शकता तुम्ही पहिल्या षटकामध्ये 3 धक्के मिळाले टीम पिसवलीला. बघूया येतो तो सावरते का, कारण आडुलीच्या पप्पूला देखील असंच बाद केला होता. पिंटू नवीन गोलंदाज खोदून काढलाय. शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक किती आहे, चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळेल. आणि मगाशी देखील तसंच केलं अरविंदने, पहिल्या चेंडूवर पप्पू सारख्या फलंदाजाला बाद केला. तिथून आडुली संघ पूर्णपणे शांत राहिला, कुठल्याही मोठ्या फलंदाजाला मोठी इनिंग करता आली नाही. सामना देखील पराभूत झाला आणि यावेळी तसंच केलं. कोमलचा देखील विकेट काढला, प्लेड ऑन केला कोमलला, फुलटॉस टर्न केला, ऑनसाइडच्या दिशेने चेंडू चालला जमिनी लगत, फार वेगाने. क्षेत्ररक्षक किशोर आहेत तिथे, चांगली फिल्डिंग किशोरची. 2 धावा मिळतील, पण निश्चितच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. चांगली फिल्डिंग आहे, अशी फिल्डिंग व्हावी लागते. मगाशी तुम्ही बघितलं एक डायरेक्ट हिट तकदीरच्या माध्यमातून, काय फेकी होती, ऑन द स्टंप फेकी. रेग्युलरच्या खेळाडूंना लाजवेन असा हे क्षेत्ररक्षण होतं आणि क्षेत्ररक्षकाला मी तरी म्हणे 100 पैकी 100 मार्क. पुढचा बॉल कट केलाय, पुन्हा एकदा चेंडू उसळी घेतोय, येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. आता जरा सामन्यामध्ये पकड निर्माण केली मी तरी म्हणेन टीम वडवलीने. पण मी अजून एक सांगतो की अजूनही त्यांच्याकडे विस्फोटक फलंदाज नरेश अजूनही खेळपट्टीवर आहे. कधी सामना टर्न करू शकतो, कधी मोठे फटके खेळू शकतो. बॉलर्स बॅक ड्राइव्ह बघू शकता तुम्ही, येतोय तो डॉट बॉल. चांगली बॉलिंग मी तरी म्हणेन, खरंच सुपर बॉलिंग बाय पिंटू. 8च धावा, पण यावेळी चांगला फटका आहे. अलोंदा कार्पेट चेंडू चाललाय, लॉंग चेस आहे, शर्यत जिंकली चेंडूने, धावा मिळतील 4. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते ती 12 आणि या इनिंग मधला हा पहिला चौका. टर्न केलाय, मोठा फटका खेळायचा होता, ऑन साइडच्या दिशेने खेळायचा मन बनवला होता आधीच. प्रॉपर कनेक्शन नव्हतं, पण 2 धावा मिळून दिल्या फटक्याने. धावा कशी वगैरे शेवटचा बॉल होता म्हणून रिस्क घेतली नरेशने मी तरी म्हणेन, कारण स्ट्राईक स्वतःजवळ रोटेट करायची होती. 2 ने धावसंख्या पुढे जात असताना 14 म्हणजे 7च्या सरासरीने धावसंख्या झाली ती आता 14. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चांगली स्पर्धा, खेळाडू सुद्धा देखील आले प्रॅक्टिस करण्यासाठी, पण आज 40+ मॅचेस आहेत तर तुम्हाला सराव करता येणार नाहीये. तर याच दरम्यान मी तुम्हाला एकच सांगेन, क्षेत्ररक्षणाची प्रॅक्टिस करा, फिल्डिंग प्रॅक्टिस करा. कारण कधी कधी आपण बरेच सामने कॅचेस विन द मॅचेस आपण बघतो, जे कॅचेस सुटतात ना, मग आज चान्स आहे जो कॅच टाकतो ना त्याच्याकडून कॅचची प्रॅक्टिस करून घ्या. रोनाल्डो जर्सी नंबर 7 बघितला आणि जर्सी नंबर 7 ने खूप काय दिलंय मी तरी म्हणेन. भारताचा सफल कर्णधार महेंद्रसिंग धोनी, त्याला 3 विश्वचषक जिंकण्याचा मान दिला. त्याचप्रमाणे क्रिस्टियानो रोनाल्डो फुटबॉल क्षेत्रामधील अव्वल दर्जाचा फुटबॉलपटू. आणि त्यानंतर मी सांगतो या चेंडू नंतर मोठा फटका, असं वाटत होतं की चापटच घेतले की काय, दुसरे धाव घेतात ते आणि 2 धावा देखील कंप्लीट. पहिली 7 नंबर जर्सी हिट केली महेंद्रसिंग धोनीने, ज्याने 3 विश्वचषक जिंकले. त्यानंतर क्रिस्टियानो रोनाल्डो जर्सी नंबर 7 आणि त्यानंतर आपल्या सर्वांचे धर्माधिकारी आपले आप्पासाहेब, ज्यांनी आपल्याला बैठक म्हणजे सत्संग काय असतं हे सांगितलं. सद्गुरू त्यांचा सुद्धा देखील आकडा 7 नंबरचा असतो. अशा गोष्टी आहेत ज्या 7 नंबरने दिल्यात. 70 पे 7 7 स्टार येतोय वापे पंजा, म्हणजे काय वाईड +4 5 धाव. असं वाटतंय की फलंदाज नाही तर WWE चा जॉन सीना उभा, विस्फोटक फलंदाज.
आणि कॅचची संधी आहे, पिंटू चेंडूच्या खाली आहे. माझ्या समोर जॉन्सिना असला तरी मी पण काही कमी नाहीये हे दाखवत असताना मिळून दिले विकेट. गोलंदाज प्रकाश कामगिरी केली झकास. ओके यस. न्यू बॅटर्स मैदानामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये नेहमीच येऊन मोठे फटके खेचतात. संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तेव्हा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असतो. निरंजन यांचा बघूयात पुढचा बॉल कमबॅक करून दिलाय. नरेशला बाद करण्यात यश मिळवलंय. निरंजन चेंडू चाललाय समोरच्या दिशेने. अरविंद एकच धाव घेते, रिस्क घेणार नाही. आता रिस्क नाही घ्यायचे कारण त्यांना सुद्धा माहिती आहे आपले प्रमुख 4 फलंदाज बाद झालेत आणि अशा वेळी जर रिस्क घेतली तर कदाचित विकेट सुद्धा जाऊ शकते. परत दडपण आपल्यावर येऊ शकतं. धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांचा आज उल्लेख झाला. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आमचे एकनाथजी शिंदे साहेब यांचा उल्लेख झाला. श्रीकांत शिंदे साहेब खासदार यांचा उल्लेख झाला. तर शिवसेनेचा विजय झाला, उल्लेख झाला. ठाणे महानगरपालिका जिंकली, कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिंकली. सातत्याने चांगली कार्य राहिलंय शिवसेनेचं. शिवसेना म्हणजे काय तर वचनबद्ध, सेवाभाव, कार्यतत्परता या सर्व गोष्टी आहेत त्या शिवसेनेने दिल्यात. नेहमीच समाजसेवा करा हे उद्दिष्ट बाळासाहेब ठाकरेंचं. हिंदू हृदय सम्राट टॅप केलाय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आहे. बघता ते फिल्डिंग पिंटूची डायरेक्ट हिट होईल असा चान्सेस वाटत होता. पंच चेक करतात की एक्झॅक्टली चेंडू लागलाय का नाही लागलाय. बघायचं आहे का लागलाय का नाही लागलाय. ओके तर चेक केलं जाईल. विष्णू थोडस चेक करा. थ्रो फेकी केले ते ऑन द स्टंप होती, तर स्टंपला चेंडू लागलाय का नाही हे चेक करावा लागेल. त्यानंतर पंच आमचे निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तर नाही लागलाय तर 2 धावा निश्चित रूपाने मिळतील. बघा पंचांवर देखील तेवढाच प्रेशर असतो आणि नेहमीच पंचांची जी कामगिरी आहे नेहमीच चांगली राहिली. एसपी पॅनलचे आमचे हे सर्व पंच सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत आतापर्यंत. गोलंदाजीच्या मार्गावर पुन्हा एकदा प्रकाश ज्याची कामगिरी खूप झकास झाली. नरेशला बाद करण्यात यश मिळवलं. आणि याच दरम्यान तुम्ही पाहू शकता एक रॉयल एंट्री, दमदार व्यक्तिमत्व, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आणि नेहमीच या त्रिमूर्तीने कल्याण डोंबिवलीवर राज्य केलंय असे आमचे सर्वांचे लाडके सुजितजी दादा नलावडे यांचं इथे आगमन होतंय. आणि संपूर्ण व्यासपीठ बघा जसे दादा आले या स्पर्धेला 4 चांद लागलेत आणि नेहमीच आता सर्व स्पर्धेमध्ये जातीने उपस्थित राहतात. प्रामुख्याने टेनिस बॉल क्रिकेट मध्ये सर्वाधिक मी तरी म्हणे स्पॉन्सरशिप जर कोणी दिली असेल तर ते आमचे सुजित दादा नलावडे असतील. याच्या माध्यमातून नेहमीच चांगलं कार्य आतापर्यंत राहिले. दहीहंडी उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, गणपती उत्सव असेल, गोरगरिबांना विद्यार्थ्यांना गरजू मदत असेल, कुठलेही इच अँड एव्हरीवन जी मदत आहे आजपर्यंत सुजितदादांच्या मार्फत आम्हाला नेहमीच मिळाली आहे. कल्याण डोंबिवली मधील सर्वाधिक स्पॉन्सरशिप देणार एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे आमच्या मुख्य व्यासपीठावर सुजितदादा नलावडे असतील. त्यांच्या माध्यमातून देखील कल्याण डोंबिवली मध्ये सर्वात मोठी स्पर्धा पेंढरकरच्या माध्यमात झाली, पेंढरकरच्या ग्राउंडवर झाली आणि तेच आमच्या मुख्य व्यासपीठावर धावसंख्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 30 षटकांच्या समाप्तीनंतर 26
या आकड्यावर म्हणजे 18 चेंडू 26 धावा प्रति षटक 8.33 च्या सरासरी या धावा झाल्या. शेवटचं षटक आहे निर्णायक षटक स्लॉग ओव्हरचं षटक. नेहमीचा दिवसातून मी तरी म्हणेन दादांना 10 ते 15 इव्हेंट्स असतातच. जेव्हा सकाळी एकदा 5 वाजता घर सोडला की डायरेक्ट रात्री 12ला घरी आणि मग परत तीच गाडी 11 वाजता आमच्या द्वारका हॉटेलच्या समोर उभी असते. तिथून जो प्रवास सुरू होतो मग तो रात्री किती वाजता संपेल ते आम्हाला देखील माहित नाही. वर्ल्ड मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा प्रयत्न केलाय. एकच धाव मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे जाते ती बॅटकटच्या माध्यमातून ही धाव येते. पंच इशारा करतात 27 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निर्णायक षटक आहे स्लॉग ओव्हरचा षटक आहे. मी तरी म्हणे टार्गेट सेट करणारं षटक आहे आणि या 5 चेंडू मध्ये जेवढ्या धावा येतील त्या धावा आपल्याला बघाव्या लागतील. फुलटॉस टर्न केलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. किशोर प्रयत्न चांगला होता पण त्याच्या हाताला चेंडू ब्रश होऊन गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी आमच्या सुजितदादाचं स्वागत केलंय. 6 धावेने धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 33 या आकड्यावर 33. लॉस ऑफ 4 विकेट्स. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिले. फलंदाज निरंजन आहेत. अरुणच्या बॅट मधून आलेला हा षटकार तुम्ही बघत आहात. मोठे फटके खेचायचे टार्गेट सेट करायचं आहे. खोदून काढलाय यावेळी उडवला हवेत. तकदीर चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप होतोय आणि धावा देखील मिळतात. या चेंडूवर 2 ओव्हरथ्रो होतोय का हे पाहणं तेवढंच गरजेचं ठरेल. 2 धावा मिळाल्यात. स्कोर कार्ड पुढे हलतोय. 35 वर जाऊन पोहोचलाय. आमच्या व्हीआयपी डाईस पूर्णपणे आता भरून गेलेला आहे. 4 चांद लागले. सुजितदादा आहे आप आहे भार आहे आणि असंच काहीतरी समीकरण आता मैदानामध्ये देखील आहे. प्रत्येक गोर गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच त्यांच्या माध्यमातून वही वाटप होतो. शालेय पुस्तकं देण्यात येतात. बॅग्स देण्यात येतात. त्यांच्या माध्यमातून गणेशोत्सव देखील आपण मागे गणेशोत्सव साजरा करतो. रक्तदान त्यांच्या माध्यमातून असतं. बऱ्याचशा गोष्टी असतात त्यांच्या माध्यमातून होत असतात. अलोंद कार्पेट चेंडू चाललाय. पुन्हा एकदा फ्लमिंग झालेत. 2 धावा घेतल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल निरंजनच्या मनात स्ट्राईक घ्यायचे पण नाही. 2च धावा मिळाल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. धाव फलकावर तुम्ही बघू शकता. 37 37 काय 39 39 यावेळी जरा फटका फसलाय. मी तरी म्हणे लेग बाईटच्या माध्यमातून ही धाव येते. चांगली पंचांची भूमिका तुम्ही बघितल्या. दिवसभरापासून सचिन ठाकूर सर असतील त्याचप्रमाणे श्रीनाथजी पाटील सर असतील. चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे दोन्ही अंपायर्सचं आतापर्यंत. तरी बरेचसे उपक्रम त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले. त्रिमूर्ती हे नाव सुद्धा त्यांना मिळालंय. जेव्हा रवींद्र चव्हाण यांना मदत लागली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये त्यांच्या आमदारकीच्या इलेक्शन मध्ये तेव्हा सर्वात जास्ती मी तरी म्हणे किंग मेकर कोण असतील तर आमचे सुजितदादा असतील. बऱ्याचशा मीटिंग्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. कारण रविदादाला माहित होतं की जर मला कुठल्या मीटिंग्स किंवा मंडळाची मीटिंग करायची असेल तर पहिले सुजितदादाला बोलवायला लागेल. कारण माझ्या आधी लोक त्याला जास्ती ओळखतात. कारण तेवढे स्पॉन्सरशिप त्यांच्या माध्यमातून मिळते. 4 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धाव फलकावर तुम्ही पाहू शकता. 40 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 24 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत तुम्हाला. त्या 41 प्रति षटक 10.30 च्या सरासरी या धावा तुम्हाला करायच्या आहेत. आणि आम्ही देखील आता विश्रांती घेतो. आमचा माईक हँड ओव्हर करतो या विभागातील एक उत्कृष्ट असं समालोचक तुम्ही बघू शकतात ओमकारजी पाटील सरांकडे. गो टू ओमकारजी पाटील सर. कारण आम्हाला इथून देखील मेगा फायनल खेळायला जायचंय तर आम्ही इथून आमची रजा घेतो. काय चुकलं बिकलं असेल तर आम्हाला माफ करा. आणि पुन्हा एकदा मान्यवरांचे आम्ही हृदयाच्या अंतःकरणाने हार्दिक आभार व्यक्त करतो. तुम्ही इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो आमच्या आयोजन कमिटीकडून. चला पुन्हा शुभसंबंध घेऊयात. ज्यांचा आवाज आपण आजच्या दिवसामध्ये ऐकला ते आमचे साधे समालोचक
पिंटू दादा जोशी यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल आणि मी इन्व्हाइट करतोय सन्मान पार पाडण्यासाठी चला मी इन्व्हाइट करतोय सदाशिवजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पार पाडतोय पिंटू दादा जोशी यांचा हा शुभ सन्मान पार पाडला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मायेची प्रेमाची उदार शाल स्पर्धेची आठवण गोड मुमेंट त्यासोबत पुष्पगुच्छ देऊन आपण हा सन्मान पार पाडतोय जेवढं चांगलं गुणसंख्या लेखन तेवढंच त्यांचं समालोचन आपण ऐकत असतो असं पिंटू दादा आता आपल्यापासून रजा घेत आहेत आणि त्यांचा सन्मान आपण पार पाडला आणि आता मेगा फायनल खेळण्यासाठी ते मात्र रवाना होत आहेत जुनी डोंबिवलीच्या मैदानावरती 40+ या माध्यमातून आता खेळ झालेले आहेत त्यांचा संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करतो सो पिंटू दादाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील मेगा फायनल साठी आणि चला बोलूयात लगेच माझ्याकडे करूयात सामन्याला सुरुवात झालं 40 करायचं आहे 41 हवा चला आपण शुभ सन्मान घेऊयात मुख्य व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालं कार्यसम्राट कार्यकुशल आणि समाज क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव असे सुचितदादा नलावडे साहेबांचा आपण शुभ सन्मान पार पाडूयात जिथे मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मोहनजी तांडेल साहेब आणि सदाशिवजी पाटील साहेब उपस्थित आहेत दोघांच्या शुभ हस्ते आपण सुजितजी नलावडे साहेबांचं शुभ सन्मान पार पाडूयात कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमीच चर्चेमध्ये असलेले नाव एका बाजूला आपण बघतो महेशजी पाटील आणि त्यांच्या सोबत त्यांचे नक्कीच तारणहार म्हणून उभे राहिलेले त्यांच्या पाठीमागे नेहमीच उभे राहिलेले असे सुजितजी नलावडे साहेबांचा शुभ सन्मान आपण पार पाडतोय आमचा मुख्य व्यासपीठ व्हीआयपी डायराइज वरती त्यांची नुकतीच जी उपस्थिती आणि या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांचा शुभ सन्मान आपण पार पाडतोय सदाशिवजी पाटील मोहनजी तांडेल त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पार पाडतोय मायेची प्रेमाची उद्धार शाल आणि एक गोड मुमेंटो जो आमचा पाहुण्यांच्या स्वागतासाठी आणलाय त्यासोबत पुष्पगुच्छ देऊन आपण साहेबांचा शुभ सन्मान पार पाडलं सलामी जोडी एंटर झाले डावाला जोडीला सुरुवात झाल्या 40 करायचं 41 बॉल आहेत 24 10.25 च्या सरासरीने करायचा पाठलाग मैदानावरती टीम आता आपण बघतोय वडवलीला एका बाजूला अरविंद एका बाजूला थकदीर आलाय बॉलिंग ट्रॅक वरती येतोय सुनील डावकुराचा गोलंदाज सुनील परफेक्ट ऑलराऊंडर पिसोली संघाचा झाले 40 करायचे 41 मंडळी पॉवर प्ले पहिला बॉल लेट्स प्ले गेम ऑन
ड्राइव्ह गेलाय, पहिलाच बॉल, फटका चांगला आहे, गाप मोठी पॉवर प्ले सूर्य कोमल धावतोय, मिसफील्ड कोमल कडनं झाली आहे. आज दिवस नाहीये कोमल इरवलचा, फलंदाजी नाही झाली, फिल्डिंगही होत नाहीये आणि आला इथे पहिला चौकार. तू समजा नाही पण इथे बॉल समजला नाही कोमलला आणि निसटला जातात ना बॉल, थेट सीमा पार मारला, इथेही जबरदस्त खेचलाय, बॉल मिड विकेटला चाललाय आणि सलग चाललाय दुसरा चौकार. अरविंद पाटील ऑन फायर. आणि नुकतंच आपल्यामध्ये जे उपस्थित होते सुजित दादा नलावडे आता आपल्यापासून रजा घेत आहेत. दादा आपण आलात, आपलं वेळ दिलं आणि लाख मोलाचं सहकार्य या स्पर्धेला दिलं, सो आपला आम्ही आभार व्यक्त करतो स्पर्धेच्या वतीने. आणि आता आपल्यापासून सुजित दादा रजा घेत असताना हो वॉट अ फिल्डिंग, अडवल्या बॉल, चांगली फिल्डिंग, स्टॉप केलाय, संघासाठी धावा तर वाचवल्या, दोन थांबवू शकला नाही पण दोन्ही स्कोरवर 10 वरती. चला 2 मिनिटं थांबायचंय, अंपायर 2 मिनिटात चेक केला जाईल चौकार आहे की नाही. चला 2च धावा आहेत, हरकत नाही, यस 2च मिळतील, दोन्ही स्कोरबोर्ड 10 वरती. स्विच हिट झालाय, वॉट अ शॉट, पॉवर प्ले सुरू आहे, योग्य वापर अरविंद पाटीलने स्वतःला केलंय सिद्ध, दाखवले त्याची ताकद, मारलाय चौकार बॅकवर्ड पॉइंटला, हे तो डावातील तिसरा. छान 14 वल्लभ सोडून दिलाय, पंच वळलेत आणि यासाठीच वाईट बॉल. आज आपण 2 पंच बघितले, आमचे श्रीनाथजी पाटील सर मॅन फ्रॉम नागाव, त्यासोबत सचिनजी ठाकूर सर मॅन फ्रॉम पडलेगाव. चांगली फिल्डिंग झाली आहे, ड्राइव्ह केलं तर लॉफ्टेड ड्राइव्ह होतं, सेकंडला चान्स लगेच घेतली, दोन्ही थेही मिळतील, दोन्ही स्कोरबोर्ड आताही पुढे जाईल. 17 धावा. आणि इथेही बॉल जाईल, चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि घेऊन जाईल, या अजून 4 धावा. अरविंदचा आलाय चौथा चौकार, इकडे संघाला नेऊन ठेवलंय 21 धावेवर. प्रांजल स्वरूप 11 वडवली या नावाने संघ खेळतोय. प्रवीणजी तांडेल दादांनी संघ पुरस्कृत केला. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणून यांची उपमा राहिली आणि त्यांनी संघ पुरस्कृत केला. 21 लक्ष 41 पहिल्या ओव्हर मध्ये 21 सलकादाने खेळून काढलाय. सिंगल डबल नाही, मात्र मॅच कडे वळता येईल माहिती आहे तकदीरला. मागच्या मॅच मध्ये 18 बॉल 20 धावा होत्या यासाठी, तेव्हा तकदीर चांगली बॅटिंग करत होता. आता अरविंद चांगली बॅटिंग करतोय, तेव्हा आय थिंक 43 धावांचं लक्ष होतं. तकदीरचे 4 चौकार तेव्हा बघायला भेटले होते आणि आता 4 चौकार बघायला भेटले अरविंदचे. हो फटका चांगला आहे, बॉल हवेमध्ये, धावतो फिल्डर, त्यापासून दूर बॉल निसटलाय, टर्न घेतलाय, टप्पा घेतला, आउटफील्ड पास, रामनाथ धावतोय, चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत इथे या 2 धावा.
दोन मिळतील, दोनने स्कोर बोर्ड आता पुढे जाईल. धाव संघाच्या फलकावरती एकूण आपण बघतोय 24. हो, चांगला बॉल आहे. आता डॉट बॉल बघायला भेटतोय. बऱ्याच वेळानंतर हा डॉट बॉल. दुसरा षटक सुरू आहे. पहिल्या बॉलवर सिंगल, नंतर दोन ने धाव फलक आपण बघितलं 24 वर. त्यानंतर तिसरा बॉल डॉट. बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय बॉलर नरेश. 3 झाले, 3 मध्ये फक्त 3च दिले. 3 बॉल अजून बाकी आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल. अपील इथे कॉन्फिडंट साठी आणि फलंदाज होईल बाद. धक्का बसलाय पहिला वडवली संघाला. फलंदाज अरविंद चाललाय मैदानाच्या 2 धावा फलकावर 24. म्हणजे आता अजूनही 17 धावेची बॉल बाकी आहेत. 14. पहिला ब्रेक थ्रू अरविंद परतलाय. एका धावेवरती खेळतोय तकदीर. नवीन फलंदाज आपण बघतोय किशोर आलाय. हलक्याने इथे खेळून काढलाय. बॅटच्या आतलीकडे घेतली. वरचा बघायला लागतोय. सिंगल झाली, डबल मध्ये कन्वर्ट करायचंय. प्रयत्न चालू आहे. धावतायत, धडपडतायत, पडतायत. इथे घडतंय काय? 30 सेकंडच्या आतमध्ये हातामध्येच बॉल आहे. लक्षच नाहीये. खराब फिल्डिंग बघायला भेटली. कॉल कॉर्डिनेशन चांगलं जुळलं. तकदीरने बघितलं उशीर होतोय, आता फेकी करणार तरी कुठे. आणि त्या नादामध्ये किशोरनेही लगेच सांगितलं की दुसरी धाव मी कंप्लीट करू शकतो. आणि 2 धावा झालेत. 2 ने धाव फलक 26. 26 15 अजून हवेत. 13 बॉल 15. पायामधला बॉल ड्राइव्ह केल्या बॉलला मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग. सेकंडला पुन्हा चान्स घेतली. मिळतील ते धावा 2 ने स्कोरबोर्ड पुढे चाललंय 28. आता गरज आहे 12 बॉल 13 धाव्यांची. चला बॉल 28 हवेत. 12 बॉल 13. 12 बॉल 13 धावा. फिल्डिंग मध्ये चेंजेस बघायला भेटत आहेत. वायडिशला लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. 2 फिल्डर ऑफ साइडला. मिड विकेट उभा ऑन साइडला. डीपला मिड विकेट उभा आहे. काऊ कॉर्नर उभा आहे. सगळ्यात तकदीर. 12 बॉल 13 ची गरज. फुलटॉस स्विंग केल्या बॉलला. टर्न केल्या आणि बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सीमा रेषेच्या बाहेर घेऊन जायला धावा या 6. षटकार येतोय.
आणि धाव फलक 34 34 धावा 7 अजून पाहिजेत 11 बॉल 7 धावा. सेफ आउट झाला. बॉलर बॅक टू द ड्राइव्ह सरळ दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑफचा बिल्डर कोमल येतोय. 2 मिनिट आहेत. थर्डला चान्स किशोर घेतोय. 2च मिळतील 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. 2ने स्कोर बोर्ड आता पुढे जाईल. धाव संख्या फलकावरती आपण बघतोय एकंदरीत झाल्यात 36 धावा. 5 अजून पाहिजे. टर्न केलाय बॉलला. फटका चांगला आहे. वेगाने चाललाय बॉल. आउटफील्ड पास बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल जाईल सीमा पार. विजयापासून 1 पाऊल पुढे असेल दूर असेल तो मात्र वडवली संघ. स्टेप आउट झालाय. ड्राइव्ह केलंय आणि विजयाचा फटका विजयाचा चौकार. बॉल सीमा पार. सामना जिंकलाय वडवली संघाने आणि वडवली संघ पोहोचलाय थेट श्रद्धांजली चषक बेतवडेचा या पर्व मध्ये मेगा फायनल मध्ये जिथे आता त्यांना फाईट करताना दिसेल. जो बघितला आपण संघ अगोदरच पोहोचलाय तो म्हणजेच मेगा फायनल मध्ये निळजे. चला आपण एक शुभ सन्मान घेतोय. हरेशजी निळजे गावचे एक लेजंड क्रिकेटर यांचा शुभ सन्मान. कैलासजी तांडेल यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान पार पाडतोय. आमचा शुभ सन्मान पार पडत असताना प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये